चला तर मित्रांनो, आपण आज आलोय गाडीवर. आजचं चॅलेंज काय असणार आहे चेक करू, आणि कुणी चॅलेंज दिलेलं आहे का हे बी चेक करू. कारण कसं आहे, कुणाचे चॅलेंजेस घेतोय आपण सध्याला. तर कालचं चॅलेंज एकाचं आपल्याला भेटलेलं की कुठलीही राईड उचल, ती उचलून झालेली आहे. कालचा ब्लॉग आला, एडिटिंग चालू आहे. कालच्या ब्लॉगमध्ये कुठंही वाजल तिकडे गेलेलो आहे, ज्या एरियामध्ये मी कधी जात बी नाही आणि माझ्या तोंडातनं कधी त्या एरियाचं नाव पण कधी ऐकलं नसचाल, त्या एरियामध्ये आपण काल फिरलेलो आहे. प्लस कालचा धंदा बी चांगला झाला, त्यांनी चॅलेंज दिलं, हे चांगली गोष्ट झाली आपल्यासाठी की आपल्याला धंदा बी चांगला भेटला. तर आजचं नवीन चॅलेंज असणार आहे 200 रुपयाच्या वरची बुकिंग उचलायची कंपल्सरी. तर चला चेक करू आता आजचा दिवस कसा जातोय आणि संध्याकाळपर्यंत होईल का टार्गेट आपल्या मनासारखं, हे चेक करू आपण. तर आजची सुरुवात झाली. जसं आपण चॅलेंज घेतलेलं तसं चॅलेंज पूर्ण करण्याचंच आपलं टार्गेट असतं. तर पहिली सुरुवात झाली आजची बाणेर. तर 274 रुपयाची बाणेर आहे. चला तर चेक करू आणि किती होतात टोटल हे पण बघू आपण. 8578 ओके. आपला पहिला बुकिंग ड्रॉप झाली. पहिली बुकिंग होती, ॲप्लिकेशन दाखवलेले 275 270 आणि दाखवलेलं. मीटरने आणलेली, मीटरने झाले 285 रुपीज, म्हणजे 10 रुपये फरक पडला, जास्त फरक नाही पडला. तर चला नेक्स्ट राईड आपली. आजचं टार्गेट आहे 200 रुपयाच्या वरच्या बुकिंग उचलायचा. तर 200 रुपयाच्या वरच्या बुकिंग किती वाजणार आहेत आपल्याला हे बघू. आणि दिवस आपला चॅलेंज चांगलं जातंय का भंगार जातंय हे आपण नंतर कळलं तुम्हाला संध्याकाळपर्यंत. पण बुकिंग वाचतील का नाही हा पण एक मोठा क्वेश्चन आहे. कारण की 200 रुपयाच्या वर लावणं म्हणजे रिक्स तेवढीच आहे. रिक्समध्ये म्हणजे कसं आहे, एक तर झाला धंदा तर टॉपमध्ये होणार, नाही झाला तर पूर्ण रखडणार. तर काय नशिबामध्ये आहे आजचं ते नाही सांगू शकत. फक्त 6 रुपयासाठी रावेत गेली, फक्त 6 रुपयासाठी. तो 193 रुपये दाखवलेले ओलाला, ऑटो प्ले करता चालू होतं, पण 193 रुपये दाखवलेले आणि 200 रुपयाचा ऑटो प्ले करत होता. चला तर बघू आता नेक्स्ट राईड कुठली बसती आहे. सेकंड राईड आपण आता बाणेर पॅन क्लब रोडला बसलो होतो आणि मीटरने भाडं भेटलं आपल्याला. मीटरने भाडं भेटलं डायरेक्टली चेलाराम हॉस्पिटल. आता हॉस्पिटलला यायचं होतं म्हणून आपण म्हटलं चॅलेंज मेन महत्वाचं नाही, हॉस्पिटलचे कामं महत्वाचे असतात. त्याच्यामुळे आपण त्यांना नाही बोलू शकलो. कारण की आता जस्ट चेलारामच्या बाहेर निघलोय आणि चेलारामचं बिल झालं 103 रुपये. पैसे आपण पूर्ण घेतले. आपण असं नाही की बाबा हॉस्पिटल चाललं मग पैसे कमी घेतले, असं नाही. कारण की दिखावा नाही आपला जे आहे ते खरं आहे की बाबा आपण कमवण्यासाठी आलोय, आपलं घरदार चालवण्यासाठी आलोय. तर आपण पैसे सगळ्यांकडनंच घेणार, आपण कोणाकडनं सोडणार नाही. चला तर नेक्स्ट भाडं कुठलं पडतंय बघू. आता हे DSK रानवाडा रोड बावधान. तर चला नक्की बघू आता DSK रोडवरनं कुठली राईड पडते का आपल्याला मोठा आकडा. तर मंडळी आपल्याला दुसरी बुकिंग भेटली आहे. बावधानमध्ये आपण आलो होतो. बावधानमधनं आपल्याला लगेच भेटली, बघता बी आलं नाही, रॅपिडोने दिली 229 काय तर आकडा दिसला. तर चला बघू आता हे 229 नक्की आपल्याला कुठं नेणार आहे आणि 229च मिळणार आहेत का हे बी बघू आपण. हम्म 236. अशा प्रकारे आपली ही पण बुकिंग ड्रॉप झाली आणि ड्रॉप झाल्याच्या नंतर आपल्याला भेटले 236 रुपये. आणि आपल्याला अपेक्षा बी नव्हती की ही रॅपिडोची बुकिंग नांदेड सिटी असेल म्हणून. जे असेल ते असेल म्हणून आपण पिकअप करायला गेलो होतो. तर आपल्यासाठी बेनिफिटच भेटला नांदेड सिटी म्हणल्याच्या नंतर. चला तर बघू आता नांदेड सिटीमधनं आपला मोठा आकडा मिळतोय का कुठली लोकल उचलून जातोय हे बघू आपण आता. आपण लावलेलं 200 नाही तर बाणेर आली पहिलीच राईड. तर चला बघू आता बाणेर नक्की बाणेर कितीची आहे आणि किती पेमेंट मिळणार आहे. कारण काय आहे ते 16 रुपये पर किलोमीटर दाखवलेलं आहे. तर आपण काय 16 रुपयांपर्यंत जात नाही, तर आपण टाकणार मीटर.
जे असेल ते असेल. चला बघू आता काय होतं, मीटरने ऍग्री होतात का नाही हे बघू आपण गोष्टी. आता आपण आलेलो नांदेड सिटीतनं पानेर पासून लिंक रोडला आलो आणि मेन महत्वाचं मीटर टाकून आलो होतो आपण. तर इथं आल्या आल्या आपल्याला मीटरने झाले 314 रुपये. मला वाटतं 374 झालेत, पण 317 रुपये 14 रुपये झाले. ऍप्लिकेशनने दाखवले 327 रुपये, म्हणजे 14-15 रुपयाला बोलायचं आहे ते कळलं असेल. तर चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली मिळती आहे मिळती माहिती नाही, पण आता जेवायचा टायमिंग झालाय तर पहिलं जेवण करून घेऊ असं माझं म्हणणं आहे. कारण की 1:30 वाजले तर पटकन जेवण करू. जेवणामध्ये काय आहे काय नाही ते बघू आता. आणि नेक्स्ट भाडं आणि आजचा धंदा किती होणार आहे हे बघू आपण संध्याकाळपर्यंत. आपलं आता जेवण झालं, जेवण केलं आपण आणि जस्ट आता इथनं हालतोय आपण. आता कुठली वाजते हे बघू आपण. आता आपल्याला रॅपिडो दिली आहे, आता कुठली दिली आहे काय माहिती नाही, लय वेळ झालं बसलो होतो. तर चला चेक करू आता कुठली बुकिंग भेटली आहे आपल्यासाठी. 181 182 हे झाले 273 रुपये. आपण घेऊन आलेलो रॅपिडोची बुकिंग घेऊन आपण आलो होतो निगडी साईडला. निगडी साईडचा आपल्याला ह्या साईडचा काही जास्त माहिती नाही. तर कस्टमर बोलले की 2-3 ठिकाणं कस्टमरला फिरायच्यात. तर आता पहिला अमाऊंट झाली 273 रुपये. आणि नेक्स्ट आता डेक्कनला जायचंय, डेक्कन नंतर चिंचवडच्या इथं जायचंय आणि नंतर परत पाषाणलाच यायचंय. तर अशा ठिकाणी 2-3 फिरण्यासाठी आपल्याला किती पेमेंट मिळणार आहे सरांकडनं, चला तर आपण पुढे गेल्याच्या नंतर बघू आपण. हो, तुझं चॅलेंज मला आवडलं. 200 रुपयाच्या अबोवचं चॅलेंज ज्यांनी दिलेलं त्या सबस्क्रायबरने, आपल्या एका फॅमिली मेंबरने, ते चॅलेंज मला आवडलं. पण ते चॅलेंज माझं सॉफ्टली पूर्ण व्हायला लागलं. त्याचं कारण काय आहे की एक भाडं मला भेटलंय की ते कंटिन्यू फिरतंय. आता ते भाडं 200 रुपयाच्या अबोवचंच आहे. पहिलं घेऊन आलेलो रॅपिडोला बसलेलं, तर रॅपिडोला 273 होते त्यांची पहिली अमाऊंट. आता ते तिथनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो चौक आहे पिंपरीमधला, त्या चौकाच्या मधल्या साईडला वाड्यावाल्याच्या इथं आलेलो आहे. तर इथनं मला जायचंय FC रोडला, FC रोडवरनं पाषाणला. तर हे 2 राऊंडअप मध्ये 500 क्रॉस होईल असं माझा अंदाज आहे. तर आता होतंय का नाही ते नाही माहिती. तर चॅलेंज दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ, एवढंच म्हणणं, दुसरं काय नाही. सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी कमेंट्स करून चॅलेंज द्या चांगले. त्यांनी आपला व्हिडिओ अजून चांगला व्हावा असे चॅलेंज द्या. चला तर बघू आता ही राईड एंड कधी होतीये. आत्ता वाजल्यात 5:10. तर एंड कितीला होणार आहे आणि किती पेमेंट होणार आहे हे बघू आपण आता. तर भावांनो, आपला ड्रॉप झाला, सरांना आपण ड्रॉप केलं. सरांचा ड्रॉप झाल्याच्या नंतर आपल्याला सरांकडनं भेटले 723 रुपये प्लस सरांच्याच मॅडम आई होत्या. तर सरांच्या आईला घेऊन आलेलो मी सिटीमध्ये, त्यांचे झाले 62 रुपये. 62 आणि ते म्हणलं तरी 83. तर 783 रुपये फक्त एका भाड्याचे झाले. ते एक भाडं माझं फक्त प्लस पॉईंट झालं. चला तर बघू आता नेक्स्ट भाडं पडलं ते आनंदनगर. आता आनंदनगरच्याच पिकअपला चाललोय. चला किती वेळ लागतो आनंदनगरला पिकअप करण्यासाठी, प्लस आनंदनगरवरनं पुढची राईड कुठली भेटेल का. आपलं आनंदनगरला जाण्यासाठी किती वेळ लागेल हे बघू आपण. पुढच्या राईड नंतर बघू, कारण की आपल्या एरियात जाणार आहे आपण. आता रखडायचं नाही, आपल्याला धंदा कव्हर करायचा आहे.
भावना आपले आत्ता आपली ड्रॉप झाले, सिटीतनं आलो होतो आपण म्हणजे बालेवाडीच्या महाळुंगेच्या आतमधल्या साईडला सगळ्यात डेव्हलप एरिया चालू आहे त्या साईडला आलो होतो. तर आपल्याला भेटले 270 रुपये भेटले. तर चला बघू आता मधल्या साईडनी लेट तरी झालोय आपण मध्ये येण्यासाठी. तर मधनं बाहेरची कुठली वाजती का नाही हे बघू आपण आता पटकनी उचलू पहिली आणि नंतर बाहेर निघून बघू की धंदा किती होणार आहे काय होणार आहे सगळं बघू आपण. 122. बरोबर. पण एक ड्रॉप झाला आपला सुसरोडचा आपल्याला भेटले 77 रुपये. तशी ड्रॉप केला आणि ओलाने लगेच आपल्याला नेक्स्ट राईड दिली 1100 मीटर पिकअप आणि 1100 मीटर ड्रॉप. 1100 2200 जे 2.2 किलोमीटरला 200 मीटरला कम्प्लिटली 100 रुपये दाखवलेले. तर चला करू पिकअप आणि ड्रॉप करू. कुठे नेतात 1 किलोमीटर बघू आपण कस्टमर आपल्याला. 36 77 100 रुपये तर नाही झाले अजून. 105 रुपये आले 105 रुपये आले. चॅलेंज लावलेलं खरं 200चं, पण संध्याकाळच्या पिरियड मध्ये कसं आहे धंदा थोडाफार कव्हर करायचा असतो. त्याचं आपण संध्याकाळच्या पिरियड मध्ये लोकल मारतो पण दिवसभर मारल्या नव्हत्या. संध्याकाळबरोबर तिथनं बाहेर निघण्यासाठी 77 रुपयाची घेतली आणि आता म्हणजे 2 किलोमीटरला 100 रुपये भेटत होते. तर अशा बुकिंग इग्नोर करू नाही शकत. आपल्याला कसं आहे आपला बी धंदा कव्हर करणं भाग आहे. तर टार्गेट झालं का नाही त्याने चॅलेंज दिलं होतं आपल्याला कमेंट करून. तर त्याचं त्यांनी स्वतःनी कमेंट्स करून सांगा की भाऊ योग्य आहे का चुकीचं केलं. या 200 रुपयाच्या वरच राईड उचलायला पाहिजे होत्या मी. हे कमेंट्स करून सांग ब्रो. ट्रॅफिक लागली काय माहिती एवढी. रात्रीचे किती 11 वाजलेले. काय झालंय काय माहिती बघू आपण आता पुढं. ट्रॅफिक फक्त एक किलोमीटरच्या अंतरापर्यंत आहे. आता ट्रॅफिक कशामुळे हे आपण बघूच. रात्रीच्या 11 वाजता ट्रॅफिक लागू शकते असं काय घडलं आहे हे बघू आपण आता. आता जस्ट बघितलं काही अँटिक पीस जे आहेत ते आता एखादा थोडासा धक्का लागला ना थोडासा नाही तर लगेच उतरायचं गाडीवाल्याच्या अंगावर जाणं हे किती पण योग्य आहे ते मला नाही माहिती. पण हे चुकीच्या गोष्टी भरपूर होतात पुण्यामध्ये. ही गुरमी जी आहे अंगातली ती कमी करायला पाहिजे पुणेकरांनी. एवढं बरं वाटेल. कारण काय रागाला कंट्रोल केल्याशिवाय ऑप्शन नाहीये. रागाला कंट्रोल करा भावांनो. बिनाकामाच्या रागाच्या भरात जर काही वर खाली झालं तर लय गोष्टी जड जातात. काहीच फक्त हायवेला एक गाडी बंद पडली. मोठी गाडी होती ती गाडी बंद पडली तसं अख्खा हायवे जाम. काय नक्की काय प्रॉब्लेम होता ते दिसला नाही फक्त फोम पण गाडी बंद होती एवढं दिसलं आपल्याला. चला तर बघू आता नेक्स्ट. आता घराकडे चाललं डायरेक्टली एमटी. आता आपण आता काय किती झाला असं धंदा हे बघू आपण आणि कसं गेला असं आजचा दिवस हे तुम्ही कमेंट्स करून सांगा. आणि अजून चॅलेंजेस चांगले द्या. आपल्याला चॅलेंजेस कमी पडायला लागलेले आहेत. जेवढे चॅलेंजेस मागे दिलेले आहेत तेवढे चॅलेंजेस आपले पूर्ण झालेले आहेत. आता उद्याचं चॅलेंज काय असणार आहे ते बघू आपण. टोटल 509 रुपये. हम्म 77 रुपये. देत 997 तर 1000 आणि 1000 रुपये हे आणि हे 500 1000 1,500 रुपये. तर आता जस्ट आपण घरी पोचलो आणि घरी पोचल्याच्या नंतर आपण टोटल घेतली तर 1,500 रुपये ऑनलाईन दिसतात आहेत प्लस ते 700 रुपये ते सरांचे म्हणलं तरी
700 रुपये म्हटल्याच्यानंतर तुम्ही विचार करा, 2200च्या घरात झालं आहे. 2200मधले 400 रुपयाचा तर गॅस जाईल, 350 क्रॉस जाईल कारण रिझर्ववर गाडी, प्लस खायला प्यायला आपले असे गेले तर 50-60 रुपये गेले, 450 500 रुपये साईडला काढले तर 1700 रुपयाच्या घरात उरलेत आजचे. तर आजचा दिवस कसा गेला हे कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, प्लस कमेंट्समध्ये चॅलेंज चांगला असेल तर कुठलं चॅलेंज सांगा मला नक्की आठवणीने.